मुंबईच्या पवईमध्ये काल थरारक ओलीस नाट्य पाहायला मिळालं। ऑडिशनच्या नावाखाली मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचं एन्काउंटर झालं। मात्र या एन्काउंटर भोवती संशयाचा धूर निर्माण झालाय। एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप वकील नितीन सातपुत यांनी केला। सरकारच्या भूमिकेवरही विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। सरकारने कंत्राटाचे पैसे थकवल्याचा आरोप रोहित आर्याने केल्यावर आता विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलंय। कंत्राटदारांच्या थकलेल्या बिलाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सरकारी योजनेचा प्रकल्प संचालक राहिलेला रोहित आर्य कधी काळी शासकीय योजनांचा पोस्टर बॉय होता। 2023 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना राज्य सरकारकडून राबवण्यात आली होती। या योजनेचं सर्व काम रोहितच्या प्रोजेक्ट लेट्स चेंजला देण्यात आलं होतं। दरम्यान रोहित आर्याचे आरोप काय होते आणि त्यावर केसरकरांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। 5 डिसेंबर 2023 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना सरकारनं सुरू केली। या योजनेअंतर्गत राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचं काम केलं जाणार होतं। त्यासाठी सरकारनं 20 कोटी 63 लाखांचा निधी मंजूर केला। योजनेनुसार विद्यार्थ्यांना क्लीननेस मॉनिटरची भूमिका दिली गेली होती। या योजनेतल्या स्वच्छता मॉनिटर 2023चं सगळं काम लेट्स चेंज प्रोजेक्टचा संचालक रोहित आर्यकडे दिलं गेलेलं। 25 जानेवारी 2024च्या GR मध्ये प्रोजेक्ट लेट्स चेंजचा प्रकल्प संचालक म्हणून रोहित आर्यचा उल्लेख होता। या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातही रोहितला सरकारकडनं ऑफर होती। पेंडिंग राहण्याचं जे कारण आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या डिपार्टमेंटने शिक्षण विभागाने प्रेस नोट काढलेली आहे की त्यांनी एक वेबसाईट निर्माण केली आणि त्याच्यावरून मुलांकडून डायरेक्ट पैसे कलेक्ट केले आणि त्याच्यामुळे ते पैसे परत करावे आणि पुन्हा असं घडणार नाही याचं हमीपत्र द्यावं या अटीवर त्याचं पुढचं प्रोसेस होणार होतं। परंतु ते घडलं नसल्यामुळे ते पेंडिंग आहे। त्यामुळे ते पेंडिंग त्यांच्याकडे सुद्धा त्या गोष्टी पेंडिंग आहे। आपण एखाद्या गोष्टी ज्याला सरकारची बिलं असतात त्याला सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन व्हायला लागतं, ही वस्तुस्थिती आहे। ते पालन त्यांनी केलं तर मग त्याला त्याचं बिल रिलीज होण्यामध्ये काही अडचणी आल्या नसत्या, कारण त्याच्यासाठी बजेट प्रोव्हिजन करून ठेवलेली होती।